श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त ध्यान। माला कमंडलू हृदया कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणी युगले डमरू त्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्व करयो शुभशंख चक्रे वंदे तमत्रिवरदं भुजगशटकयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणाविंद्याभ्यां नमः। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते भावे सावधान। गुरुचरित्राध्याय 52। एकुणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पय सेवनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अंगी धर्म पुलकांकित रोमांचही उठती। कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सकंपित विवर्ण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा। समाधी सुखे न बोले हे अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे। देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे म्हणोनी हस्ते कुरवाळीती प्रेम भावे आलिंगिती देहावरी ये ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी राहासी ऐसा समाधीस्थ जरी ज्ञान राहिलं तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग या कारणे अंतःकरणे दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी तुवा विचारिले म्हणोनी आम्हा आठविली अमृताची वाणी तापत्रयाते करी हानी ऐसी अनुपम्या प्रकटली तुझ मुळे आम्हा आठवले तुम्हा आम्हा बरवे केले त्वाही एकाग्रत्वे केले आता हेच विस्तारी नामधारका ऐसिया परी सिद्ध सांगती परोपरी मग तो नेत्रोन्मिलन करी करजोडणी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तुझी या विश्वासा आधारू भवसागर पैल पारू तुझी करिसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देवनी स्थिरावली अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुन्हा सुचवणी अक्षामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा बहु औषधींचे सार काढवण त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा एकोणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणती बाळका तुझी वासना अखंड राव श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची एका सांगेन आता अवतरणिका प्रथम पासून सारांशनिका 52 अध्याय पर्यंत। प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ताप्रती झाले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरु नेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनुसय प्रती छळावयात्रय मूर्ती येती परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वय अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीया वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जातो गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापना केली दयाची। गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी। 9वा अध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती। दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले। द्वादशाध्यायी मातेप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची। माता पित्यांचे करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी कुक्षिव्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवनाते करुणी शासन सायन देवाच वरदान देती श्री गुरु कृपा करून। 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दौडणी गुप्त होती वैजनाती श्री गुरु। षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सन्निध्य
भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन्ही करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून या दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुराचा आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिधले तिजला दोन. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात. तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्रिया घरी घेती. त्याची वंद्या महिषी होती 30 करुणी दुग्धवंती. 22व्यात वर दिधला 23व्यात श्री गुरुस. राजा नेई गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा भेटो जाते त्रिविक्रमा. दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे गुरुपाद्य पद्मा. 24व्यात वर देती म्लेच्छांपुढे वेद म्हणती. विप्रते त्रिविक्रमा चळती त्याला घेऊनी सांगती. गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना. त्या गामणती वाद कल्पना परिते उन्मत नायकती. 27 अनुनी पतिता विप्रासी वेद वाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरुपी देवनी पतितावस्था गृहा प्रति दवडीला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहुवाकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथवून शांत पाहती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निगता सती श्री गुरु सधाले नमस्कारेती. आशीर्वाद देवनी तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकट मरकट दोघे जण. वैश्य वेश्येचे कथन करीती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठा ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरुतयांते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युती 60 वर्षांची वंद्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवनी दवडिले त्याच्या कुष्टा. शबर कथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायन देव येऊनी करती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42. 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायन देवा प्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथियली. 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवणी संगमी स्नान. कुष्ठनासोनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकती. शतगुणे पिकवणी पुढती आनंद विले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमर जा संगम महात्म्य कथिती. आणि कही तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छांचा स्फोटक दवडेती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवीतील नाना याती म्हणून गुप्तरूपे राहावे. ऐसा करोनी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे कोणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करती आक्रोंदन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पावनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती. मदभजनी धरा असती मठाधामी रावनिया. ऐसे बोधुनी शिष्यासी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र.
त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका, गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले, तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्ध माला, श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला, तैसी कार्य संपादित. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला, म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा बदलो सशिष्या. पूर्वी ऐकिले असेल कानी, त्याते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी, श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण, तुझ कथिली कथांची खुण. इचे सतत करता स्मरण, कथा अनुक्रमे स्मरत असे. ऐसे वदे सिद्ध मुनी, नामधारक लागे चरणी. विनवीत असे कर जोडोनी, तुझे वचनी सर्वसिद्धी. आता असे विनवणी, श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी, हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणते नामधारका, तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका, तुझ्या प्रश्न करून या. अंतःकरण सदा पवित्र, सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र. दुसरा प्रकार सांगेल. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती. शुचिरभूत होऊनी शास्त्र रीती, सप्ताह करिता बहुपुण्य. दीन शुद्धी बरवी पाहून, आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान, रंगवल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून, पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. हतत्वार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिला बंधून पूर्वोत्तर मुख करून वाचने आरंभ करावा. नवसंख्या प्रथम दिनी, 21 शतीपर्यंत द्वितीय दिनी, 29 तृतीय दिनी, चतुर्थ दिवशी 35, 38 पर्यंत पाचवे दिनी, 43 वरी 6वे दिनी, सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण, करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून सुचिरभूत असावे. एवं होता सप्तदिन. ब्राह्मण सुवासिनी भोजन, यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन. भूत प्रेतादी बाधा निरसन, होऊनी सौख्य होत असे. ऐसे सिद्धांचे वचन ऐकुनी, नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवणी, कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती बंधुनी पायी, श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई, तैसे आम्हा पाजी. प्रति अध्याय एकोवी ओविले रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी, सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्न खाणी, त्यातून नामधारक रत्ने आणि. 52 भरोनी रांजणी, भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू, नामधारके पसरीला करू. याचा करुणी परोपकारू, भक्ताकरिता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक, नामधारक शिष्य चातक. मुख पसरुनी बिंदू एक, मागता अपार वर्षला. तेने भक्ता भक्तापुकाचा, सकळा लाभ झाला अमृताचा. हृदय कोशी खळजनांचा, पाषाण समयी पाझरे. श्री गुरुरायाचे धुरुचरण, सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करून मन, ऐसे करी नारायणा. श्री गुरु रूपी नारायणा, विश्वंभरा दिनोद्धारणा. आपणा आपुली दावणी कुणा, गुरु शिष्य रूपे क्रीडसी. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.